तर आपण पाहतोय रोहित पवार यांनी ट्विट करत हे गंभीर आरोप केलेले आहेत। एकेकाळी भाजपाच्या प्रवक्त्या राहिलेल्या व्यक्ती आता न्यायाधीश पदावर कशा असू शकतात असा गंभीर प्रश्न यावेळेस त्यांनी उपस्थित केलेला आहे। 2024 मध्ये त्या भाजपाच्या प्रवक्त्या होत्या। त्यांनी जानेवारी 2024 मध्ये त्याचा राजीनामा दिला होता आणि आता 2025 सुरू आहे। 2025 मध्ये त्यांची मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झालेली आहे। मात्र अशा पद्धतीने जर प्रवक्ते पदावर राहिलेली व्यक्ती, एका पक्षाची बाजू घेणारी व्यक्ती, जो पक्ष आता सत्तेमध्ये आहे, रूलिंग पार्टी आहे, अशा पक्षाची बाजू मांडलेली व्यक्ती जर इतक्या महत्त्वाच्या पदावर राहणार असेल तर न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं। न्यायदान करताना नक्की एका पक्षाची बाजू जास्त उचलून धरली जाते का असा प्रश्नही विरोधक उपस्थित करू शकतात। आता या संदर्भात निकष नक्की काय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। साधारण किती वर्षांपर्यंत किंवा याआधी जर कोणत्या राजकीय पार्टीसोबत काम केलेली व्यक्ती न्यायाधीश पदावर जाणं योग्य आहे की अयोग्य आहे या संदर्भातली माहिती आपल्याला काही वेळातच कळेल। मात्र अतिशय गंभीर आरोप यावेळेस रोहित पवारांनी केले। रोहित पवारांनी केलेले आरोप भाजपाने मात्र फेटाळून लावलेले आहेत। भाजपाने सांगितल्याप्रमाणे आपण पाहतोय 2024 मध्येच आरती साठे यांनी त्यांच्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला होता। मात्र एका विचारधारेशी कधीतरी त्या संलग्न होत्या आणि ती विचारधारा कुठेतरी त्यांच्या न्यायदानाच्या कामाच्या आड येईल का हा मोठा आणि गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पार्टीच्या, ज्या पक्षाच्या त्या प्रवक्त्या होत्या त्या पक्षाचा आता सध्या आपण पाहतोय सत्ता आहे, सत्ताधारी तो पक्ष आहे। त्यामुळे आपल्याला सोयीस्कर अशीच माणसं या सर्व स्वायत्त संस्थांवर ठेवायची असा जो आरोप विरोधकांकडून वारंवार सत्ताधारी पक्षांवर होत असतो तो कुठेतरी खरा ठरताना सुद्धा दिसतोय। दरम्यान या संदर्भात आता भाजपाचे वरिष्ठ नेते काय स्पष्टीकरण देतात, या संदर्भातले निकष नक्की काय आहेत या सर्व गोष्टी चाचपडणं महत्त्वाचे ठरेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।